ह्या सासू सुनाचं काय चालू आहे काय माहिती घरात सारखं. तुला काही कळत नाही का संध्याकाळच्या टायमाला दुसरं काहीतरी करत बसायचं असं कशालाही करत असते ग असलं घेऊन बसते काही करत. अरे केलं म्हणून खाते. तसं नाही तेलकट वस्तू खायच्या नसतात. आता आवडतं मला. होय तुला आवडतं पण तेवढंच का आवडते ना तेवढंच खायच थोडं. तू काय करते दिवसभर जेवत नाही काय नाही असलंच खात बसतीये. आता ह्याच्यानंच पोट भरतं म्हणून हेच खाते. पण कसं असतंय ती डालड्यातली वस्तू असते ह्यानं काय होतो खोकला लागतो. मग खोकला लागल्यावर कुणाला त्रास होणार आहे तुलाच त्रास होणार आहे. खोकून खोकून बरगडे दुखतात पुन्हा. आता एवढं थोडी खाणार आहे मी थोडं. पण अगं तुला घरात एवढं मोठं आहे ना डाळिंब आहे ते पिरो आहेत पुन्हा ती छप्परचंद आणलेत सासऱ्याने एवढं मोठं ते खायचं ना. संध्याकाळच्या टायमाला जड अन्न कुठलंच खायचं नाही. चपाती बिपाती तर अजिबात खायची नाही. पुन्हा संध्याकाळला काय म्हणते 11-12 वाजल्या की माझं पोट दुखायला लागले मला त्रास व्हायला लागलाय. त्रास कशाला होतो जड अन्नाने त्रास होतो. दिवसभर तू किती पण खा दिवसभर चपाती खा भाकरी खा काय बी खा चालतंय. संध्याकाळच्या टायमाला हलकंच अन्न खायचं. ज्यूस करायचं तुला नाही नास खा वाटत ज्यूस करायचं आणि प्यायचा ग्लासभर दुधात. चपाती ती चालत नाही. संध्याकाळला नाही चपाती खायची तुला सरवत नाही ना. तू काय म्हणते माझं पोट दुखते मग त्याच्यावेळेस ती चपाती खायचीच नाही. संध्याकाळी भात खायचा म्हणून ते खात बसले ह्याच्यानं पोट भरते माझं. तेलकडे जास्त खात जाऊन माहिती ना मागच्या डिलिव्हरी मध्ये कसा खोकला लागला होता आरूच्या टायमाला. त्या टायमाला पण दिवाळीच होती. दिवाळीच होती त्या टायमिंगला. दिवाळीच्या टायमाला तेलकट खाते आणि पुन्हा खोकते. मग तिला सांगितलं त्या लेकराला पण देऊ नको ती पण आजारी पडेल. नाही तिला परत काय वाटायचं की बाई सासू मला बंधन घालते पण मी बंधन घालत नाही. तुम्हाला खायसाठीच केलं एवढं मोठं केलंय कशासाठी केलंय खायसाठीच केलंय. आता आवडतंय म्हणून खाते मी काय मी असंच म्हणून सारखं सारखं नाही तेवढंच खायचं पण तेवढंच थोडं थोडं खायचं. थोडं थोडंच खाते की मी काय लय खाय. सकाळपासून बेत चालू तुझा. अगं ते अजून मी खाल्लं नाही. काय जेवतच नाही चपाती भाकरी सकाळपासून काय खाल्लं नाही. कुठं चिवडा खा कुठं चकली खा कुठं शंकरपाळी खा असं खाते का मी. एवढं ते आणून ठेवलंय ती कुणासाठी ठेवलंय ग बाकीचं काय सफरचंद परत ती नंतर डाळिंब पेरू. मग तुला खायसाठीच आणलंय. ती सकाळपासून त्याच ठिकाणी आणून ठेवलं नाही तू तिथे जाऊन बसली. आवड याला सोलायला वैताग येते मला आणि पेरू मला आधीपासूनच आवडत नाही. पहिले तर आवडीने खायची तिखट मीठ टाकून. मग ती तसलं आवडतं गाडीवर. ही पण ते तसलं मग घरात तसलं तिखट मीठ लावलं. मग घरातलं तिखट घ्यायचं मीठ घ्यायचं. हा एक तांबडं तिखट आहे आंबारी तिखट मीठ आहे तिखट आहे अजून काय पाहिजे. काय इकत आणलेलं खावा गोड लागते. ही पण इकतच आणलेलं काय फुकटचं नाहीये. तसा कापून आणायला काय झालं मग खाल्लं असते. अगं तिथं उलट्या माश्या बसतात उलट घरात धुवून कापून काढल्यावर काय बिघडतं काय का माश्या बसलेला आवडतं. गरोदरपणात असल्या चुका करत जाऊ नको रे तू. नाही करत ती जड अन्न ती मला खरंच आहे ना असं वाटतं की मी मुद्दाम करते पण आता मला खाऊ वाटतं तुम्ही काय तू खाते आणि पुन्हा संध्याकाळ नाही वळती माझं दुखायला लागलं पोटात मला त्रास होतोय. मग त्याच्याऐवजी आधीच आपल्या पोटाची तर आपली आपण काळजी घ्यायची ना. भात करायचा भात तूप काय दूध का वाटेल ते खायचं. ती तूप होय भात आणि दूध असलं जात नाही. तसलं मार्ट मधलं तूप आणू का नको लय आनंद दमले बोलायला ठेक्यात बोलणं चापट लावेन. उलट घरगुती केलेलं तूप काही तेवढं तर राहू दे की मला. ती खा की पिरू बिरू आणून ठेवलंय खाते पौष्टिक असते. गरोदरपणात ह्याच गोष्टी खात असते ती. उलट लोक काय म्हणते ती सकाळ सकाळ ती काय नारळ पाणी पेल्यावर ना लेकरू. तुला कसं वाटतंय की आरू काळे दुसरं गोरं बाळ झाल्यावर लोक ही करतील म्हणून तू काय करते खात नाही. बरोबर आहे तू मुद्दाम करते. तू मुद्दाम करते का आरू मम्मी मुद्दाम करते ना माझ्या आरू सारखंच बाळ पाहिजे तसं नाही करू म्हणा. आरू तू काय काळी आहे काय तू काळी आहे मग सांग तुला काळी म्हणती. तुझ्यापेक्षा बाळ गोर गोर पान पाहिजे का ना आपल्याला. म्हणजे बाळापासूनच प्रॉब्लेम आहे पहिली गोष्ट तर. माझी आरू गोरी आहे की आरू तू गोरी आहे ना मग काय नाही ती आरू आहे. अगं म्हणजे तुझा कलर कसला आहे गोरा आहे का काळा आहे. काहीच नाही ती. दूध पण संध्याकाळ लोक समजे मध्ये संध्याकाळी झोपताना एक प्याला. तिला दूध पचत नाही संध्याकाळचं. नाही ना दूध पिले ना संध्याकाळी खरंच उलट्या होतात. उलट्या नाहीच होत. काय करायचं संध्याकाळी लोक खोकला लागले दूध गार पितात तो एक फुलपात्र दूध प्यायला काय हरकत आहे तुला संध्याकाळी. तिला पचत नाही उलटे होतात म्हणून. उलटी होतातच की म्हणून मी दिवसा पिते. दिवसा दूध प्यायला काय उपयोगीच नाही तुझं. ती केसर आणून ठेवलंय केसर तर तसंच आहे फ्रीज मध्ये. हाय तसंच काय करायचं. आता ती केसर मीच खातो दिवस मलाच गेली तुला नाही. काय बाप्पा म्हणा काय बोलतोय. तुझ्या मम्मीला कळतंय का मग
तुझ्या मम्मीला सांग रोज माझ्या संध्याकाळी मम्मीला दूध कळते. प्यायचं म्हणाव. पेत नाही तिनं. मम्मीला सांग दूध मम्मीला. आहे की मग पेत जा की घरात दूध आहे की हा. तुला दूध आवडतं प्यायला? तिला आवडत नाही तर मला आवडणार आहे का मी प्यायचं दूध? तू पी म्हणाव बाळासाठी म्हण तिला. हा? तू बाळाला पिल्यावर पाजून. पुन्हा बाळ पेते. तुझ्या टायमाला पेत नव्हती म्हणून तो दूध पेत नाही. होय अरुण. मग काय तर द्या तिला पाणी आता. उठे पाणी दे तिला. चकऱ्या खात बसली. पाणी देऊया थांब जरा मला आता सांगितलेलं तर ध्यानात ठेव. होईल ना खोकला लागला. दे पाणी तिला उठून. पाणी देऊ जरा आ? आता थांब जरा पाणी आणतो. जरा सांग जरा तिला समजावून काय गोष्टी तिला खायच्या असतात. सांगितलेलं, आता तिला किती वेळा सांगितलंय पण ती काय ऐकत नाही. तिचं कसं आहे ना की बाबा तिला काय वाटतंय तिच्या आपण चांगल्यासाठी सांगत नाही असं तिला वाटतंय. लागले आता आपट करायला भांडी लगेच. हा आता पट करत नाही तर भांडी काढू पण नको का? आता तिला किती वेळा सांगितलंय संध्याकाळी नाही ना फळ खाऊ वाटत. काय करायचं सोलून ते दुधात एक ग्लास भर ज्यूस करून पिलं तरी झोपताना चालतंय. पण ती पण नको वाटतंय. भरती पडलंच. सगळं पाणी पिणी सांडायचं सगळं. झालं का? लोकांच्यात नाही म्हणून ओरडतात. तुला समजा घरात आणून आयतं दिलेलं आहे. म्हणजे तुला खाऊ वाटत आता नाही. पास झालं की करते मी आता किती आता मला गप्पा करून दिवस दाखवणार संपत आहे? आलं. आता डॉक्टर काय म्हणलं अंगात रक्त नाही. मग आता करते हो का? ही काय ना, 7व्या महिन्यापासून तर तब्येतीची काळजी घेतली असते ना. अंगात रक्त नाही डॉक्टर म्हणलंच नसतं ना. हा? डॉक्टर म्हणलं असतं का तुझ्या अंगात रक्त कमी. आता मला जात नाही मी काय करू हिच्या एखादीनं टाइम शेंगदाण्याचे लाडू खाल्ले असते हे खाल्ले तुला असते. चांगलं सांगते. चांगल्यासाठी सांगते पण एवढं तुम्ही लय ओव्हर करता माहितीये का? आम्हीच करतोय. म्हणजे लय बोलता. बोलत नाही तुझ्यासाठी आम्ही बोलतोय. तुझ्या चांगल्यासाठी आम्हाला बोलतोय. काय- आम्हाला काय करायचं. बाळासाठी बोलतोय. चांगल्यासाठी बोलताय मला कळतंय पण काय होतंय तुम्ही बोलायला लागले ना लय बोलता आणि मला जाईन तसं काही ना उलट्या होतात मला. सगळं आता ते निमित्त झालंय उलट्यांचं. मग उलट्या करताना बसत जावा शेजारी येऊन मग कळण निमित्त करते का खरं उलट्या करते. पण खात जा ग बाळासाठी. म्हणजे तुला म्हणजे फळ तुला पचत नाही ती का? अहो ती तुम्ही म्हणते ना रात्रीचं प्यायचं ज्यूस ती दूध पण फळांची काय एलर्जी फळ मग खाते की मला कधी खाती? खाऊ वाटल्यावर दुपारच्या टायमाला संध्याकाळी तिला चालत नाही काय? संध्याकाळी नको. मग संध्याकाळी ती जड अन्न सांगितलेलं ती चपाती चपाती भाजी मग दुसरं काय खायचं मग? भात खा की रात्रीचा. संध्याकाळी भात खायचा. तूप खा भात खा. तूप आवडत नाही. आमटीन भात खा. हा चालतंय. आमटीन भात फक्त खाऊ काय? अगं दूध भात साखर दूध पण आवडत नाही मग. हे टाकून खात जा ग. खाते मी खाते फक्त दूध आणि तसलं बोलू नका मला आणि माझ्या खरंच आणि ती मागे ड्रायफ्रूट आणलेत मनुकी ती कधी खाणार? हा मनुकी काजू बदाम. खाते की. काजू तर तिनं काय केलं खाल्लं नाही. हाय असं पाकिट तिथं होतं. सगळं लक्षात ठेवा. सगळं माझ्याकडे लक्षात ठेवा. पाव किलोचं पाकिट तू आणलं होतं ना तर तिने एक घास खाल्ला नाही त्यातला. त्या डब्यात तसंच आहे ती काजू हे बदाम. ती पुजून ठेवायला आणलेत काय? खाते हो का? आता काय काय खाऊ मी सांगा? का- सगळंच म्हणतात. चार खाल्लं तर- ती काजू संध्याकाळी भिजू घालून सकाळपर्यंत 4 खाल्लं तर होत होतं. अगं तुला अक्कल नाही. बदाम बिदाम खा. बदाम खाल्ल्यावर बाळाला तर अक्कल येईल चांगली. बदाम एक सुद्धा तिने खाल्ला नाही. तो आणलाय ना पाकिट तसंच पाकिट आहे. त्या लेकराला चालत जा अजून. कोणालाही हं. तिला काजू आवडतात. मग चालत जा की मग तिला. काजू आवडतात. मग काजू चालत जा ग. काजू आवडतात ना तुला? खाणार का? बदाम नाही का आवडत? बदाम नाही आवडत. आवडत नाही. जेवढं सांगितलं तेवढं कर रे तू काय. सारखं सारखं सांगायला आवड जाऊ नको. पण सारखं सारखं खरंच माझ्या मागे लागू नका. आणि मागं जी लागत महत्वाचं आहे नाही ना तू तेवढंच केल्यावर कशाला सांगायचं. मागं लागतं तुझ्या? काम धंदा करत जाऊ दे. हा कामधंदा कर तेवढंच बोलण्यासाठी. तुमची खरंच माझा नवरा आहे का सासू आहे तीच कळतंय तुम्ही. अगं तुझ्या शरीराला हालचाल पाहिजे ना. सारखं येऊन ही करन ती कर दिवसभर तर तेच म्हणते ही काम करन ती काम कर. झोपल्यावर जास्त झोपल्यावर काय होतं माहिती आहे ना? कुठे झोपते हो मी? मग काय करते दिवसा? दिवसभर झोपते आणि हिच्या मागे कोण पळतो? असं जाऊ दे. ती तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. चालते. चकली खाऊ नको ती खा. आता ही हाय तेवढं खाऊ दे की परत ही वाय पडतंय. आरू तू सांग काय खायचं मम्मीला? ती सफरचंद आरू दाई म्हणती खायला लाव.
तिला कळत नाही का नाही? बारक्या पुरीला कळते, तुला कळ नाही. बघ की ऐकत नाही का नाही आपलं. हो का काय म्हणते, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आने वाली है परी. होय अरे परी येणार आहे म्हण. परी येणार आहे का? हा. नाही भैया म्हणाव, भैया तसं नाही बोलू. नाहीतर नाही, जाऊ द्या. खा ती फळ बिळ खा जरा. खात जाईल.